हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हुरड्याचे थालीपीठ। चला तर मग ते कसे बनवायचे हे आपण आज बघूया। इथे मी हुरड्याचे पीठ घेतले आहे। यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, चणा डाळ, हुरडा यासारख्या कडधान्यांचा इथे वापर केलेला आहे। आता हे पीठ आपण आपल्याला जेवढे थालीपीठ बनवायचे आहे त्या प्रमाणानुसार इथे घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यानंतर यामध्ये आपण हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया। हे फक्त मी थालीपीठाला छान असा रंग यावा यासाठी इथे वापरणार आहे। खरी तर टेस्ट ही या ठेच्याची आहे। यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि अद्रक मी वापरलेले आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया। हे बघा, इथे आपल्याला छान असा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये आपण एक छोटासा टोमॅटो ही बारीक चिरून घालणार आहोत। हे बघा, टोमॅटो हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये वापरा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर ही छान अशी बारीक चिरून भरपूर प्रमाणात आपल्याला यामध्ये वापरायची आहे। आता हे सर्व आपल्याला छान असे कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने आपण मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचे आहे। हे पीठ मळत असताना याचा खमंग असा वास येत आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य वापरल्यामुळे हे थालीपीठ चवीला अगदी अप्रतिम लागतात। हे बघा, इथे मी हे पीठ थोडेसे सैलसरच असे मळून घेतले आहे, कारण की ते आपल्याला एका कपड्यावर थापून घ्यायचे आहे। हे बघा, इथे मी एक कपडा घेतला आहे। आता आपण तो पाण्यामध्ये भिजवून घेऊया। यानंतर या कपड्याचे पाणी पिळून घेऊन हे आपल्याला एका ताटावर या पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला या पिठाचा उंडा यावर थापून घ्यायचा आहे। हे बघा, इथे मी पाण्याचा हात घेतलेला आहे, त्यामुळे हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही। या पद्धतीने पिठाचा गोळा आपल्याला या कपड्यावर थापून घ्यायचा आहे। जेवढा पातळ आपल्याला थापता येईल तेवढा पातळ आपल्याला तो थापून घ्यायचा आहे। यानंतर हे थालीपीठ आतपर्यंत छान असे भाजले जावे यासाठी आपण याला बोटाच्या साहाय्याने या पद्धतीने छिद्र करून घेणार आहोत। हे बघा, यामुळे सर्व वाफ ही थालीपीठाला मिळते। हे बघा, इथे आपला तवा छान असा गरम झालेला आहे। यावर पळीभर तेल टाकून आपण ते सर्वत्र पसरवून घेऊया आणि यानंतर थापून घेतलेले थालीपीठ यावर टाकून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे यावर टाकून घ्यायचे आहे आणि अलगद हे वरचे कापड आपण यावरून काढून घेऊया। हे बघा, किती छान असे थालीपीठ आपले इथे आपण तयार केले आहे। आता याच्या चारही साईडने आपण पळीभर तेल सोडून घेऊया आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे। आपले थालीपीठ भाजते तोपर्यंत आणखी एक आपण थालीपीठ करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याच्या हाताने त्याची साईज आपल्याला या पद्धतीने वाढवायची आहे। पीठ या पद्धतीने सैलसर केल्यामुळे अशा प्रकारे भाकर थापणे अगदी सोपे जाते। अतिशय पौष्टिक आणि चवीला एकदम स्वादिष्ट अशी लागणारी ही थालीपीठ तुम्ही नक्की घरी करून बघा।
हे बघा, हे थालीपीठ एका साईडने छान असे भाजलेले आहे. आता आपण दुसऱ्या साईडनेही ते खरपूस असे भाजून घेऊया. दुसऱ्या साईडने भाजताना आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरच आता आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. हे बघा, किती छान असा रंग या थालीपीठाला आलेला आहे. आपण जे हळद आणि लाल मिरची पावडर यामध्ये टाकली होती त्यामुळे या थालीपीठाला छान असा रंग आलेला आहे. भरपूर असे तेल वापरून आपल्याला हे खरपूस हाय फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. हे बघा, किती सुंदर इथे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहे. गरमागरम थालीपीठ आपले हे इथे रेडी झालेले आहे. आता दुसरे तयार झालेले थालीपीठही आपण या तव्यावर भाजून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपल्याला ते तव्यावर टाकून घ्यायचे आहे. आणि जर हे कापड सहजपणे निघत नसेल तर थोडासा पाण्याचा हात आपण या कपड्यावर लावायचा आहे, जेणेकरून हे कापड सहज असे निघून येईल. हे थालीपीठ तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता. अगदी हेल्दी पौष्टिक असे हे थालीपीठ आहे. याबरोबर तुम्ही दही, शेंगदाण्याची चटणी, लोणचं हे खाऊ शकता. हे बघा, इथे आपले हे दुसरेही थालीपीठ छान असे खरपूस भाजलेले आहे. तुम्हाला माझी ही थालीपीठाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपले इथे थालीपीठ तयार झालेले आहे. ते आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा, गरमागरम असे थालीपीठ इथे रेडी झाले आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.